नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर आता मी आलेलो आहे पुणे आणि मुंबईपासूनचं जवळचं हिल स्टेशन म्हणजेच लोणावळ्यामध्ये। आणि लोणावळ्यामधला मी यावेळेला घेऊन आलेलो आहे 6 BHK विलाचा ऑप्शन। तर ह्या विलाला तुम्ही ॲज अ 6 BHK विला सुद्धा बुक करू शकता आणि जर तुमचा लहान ग्रुप आहे तर मग 3 BHK विला म्हणून सुद्धा तुम्ही या विलाला बुक करू शकता। कसं ते मी सगळं काही तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण ही जी प्रॉपर्टी आहे ती लोणावळा रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे, म्हणजेच 6 किलोमीटर अंतरावरती आहे। साधारण 14-15 मिनिटांमध्ये तुम्ही स्टेशनवरून इकडे पोहोचू शकता। आणि इकडून एकविरा आईचं मंदिर जे आहे ते सुद्धा इथून 18 किलोमीटर अंतरावरती, म्हणजे अर्ध्या तासावरती एकविरा आईचं मंदिर सुद्धा आहे। इकडून लक्झरियस कॅटेगरी मधली प्रॉपर्टी आहे आणि रूम्स वगैरे बघाल ना एकदम पॉश आहेत बॉस। तर आता सगळ्यात पहिलं तुम्हाला प्रॉपर्टीचं नाव सांगतो। या प्रॉपर्टीचं नाव आहे ट्विन नेचर विला बाय ऑरेंज स्टेज। तर जसं मी सांगितलं आहे की हा जो विला आहे तो 6 BHK आहे आणि तुम्हाला बजेटमध्ये सुद्धा भेटणार आहे। तुमचा जर लहान ग्रुप असेल 10-12 जणांचा तर तुम्ही ह्याला ॲज अ 3 BHK बुक करू शकता। आणि जर तुमचा मोठा ग्रुप आहे 25-30 जणांचा तर कम्प्लिटली हा 6 BHK विला सुद्धा तुम्ही बुक करू शकता। तर आता आपण कम्प्लीट प्रॉपर्टीची टूर, आतल्या रूम्स वगैरे सगळं काही पाहणार आहोत, पण आता बाहेरचा एरिया सगळ्यात पहिलं पाहून घेऊया। चला, माझ्या मागे तर तुम्ही विला पाहताय आणि गेट म्हणून जसं आपण एंटर करतो तर ह्या साईडला कंप्लीट अशी झाडं वगैरे लावलेली आहेत। सोबतच इकडे तुम्हाला सिटिंगसाठी, रिलॅक्स करण्यासाठी तुम्हाला अशी काहीशी सोय केलेली आहे या बाजूला। आणि या बाजूला आहे ते म्हणजे या विलाचं मेन अट्रॅक्शन ऑब्व्हियसली ते म्हणजे स्विमिंग पूल। इकडे जो स्विमिंग पूल असणार आहे तो कॉमन, म्हणजे जर समजा 3 BHK असे दोन सेपरेट ग्रुप असले तर मग त्यांच्यासाठी कॉमन स्विमिंग पूल असणार आहे, पण रूम्स तुम्हाला सेपरेटली भेटून जाणार आहेत। आता विलाची टूर आपण करणार आहोत, पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो विलाच्या ह्या साईडला 2 दरवाजे आहेत, हा एक आहे आणि सोबतच हा एक आहे। तर इथे प्रॉपर आहे ना विलाचं पार्टिशन केलेलं आहे 3 BHK मध्ये आणि सेपरेट 3 BHK मध्ये। तर मग जर तुम्हाला फर्स्ट 3 BHK मध्ये एंटर करायचं तर हा डोअर आहे, जर तुम्हाला सेकंड 3 BHK मध्ये एंटर करायचं तर मग हा डोअर आहे। सो आपण हा डोअर मधून एंटर करूया। विलामध्ये एंटर केल्यानंतर आहे ना तुम्हाला पाहायला भेटेल ते म्हणजे इकडे किचन एरिया, जिथे तुम्हाला फ्रीज, त्याच्यानंतर पाण्याची सोय इकडे केलेली आहे, मायक्रोवेव्ह आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि युटेन्सिल, भांडी वगैरे सगळी काही ही तुम्हाला प्रॉपर इकडे अरेंजमेंट करून ठेवण्यात आलेली आहे। आणि सोबतच जर तुम्ही थोडं अजून पुढे याल तर तुम्ही पाहाल हा लिव्हिंग रूम आहे आणि लिव्हिंग रूम मध्ये सोफा सिस्टम केलेली आहे सिटिंगसाठी, जिथे तुम्ही मित्रांसोबत बसून टीव्ही वगैरे बघू शकता, पार्टी वगैरे करू शकता। सोबतच इकडे तुमचं डायनिंग एरिया आहे आणि डायनिंग एरियामध्ये तुम्ही तुमचं मील्स असतील, जे पण ब्रेकफास्ट असू दे किंवा डिनर लंच, ते तुम्ही तिकडे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता। आणि प्रत्येक रूममध्ये ह्या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्हाला हॉलमध्ये इकडे आहे ना टीव्ही दिलेला आहे, स्मार्ट टीव्ही आहे, सोबतच तुम्हाला वायफाय दिलेला आहे। हा जो लिव्हिंग रूम आहे तो सुद्धा खूपच ह्यूज आहे। तर आता आपण एक एक करून प्रत्येक रूमची टूर करूया। आता जी ग्राउंड फ्लोअरला रूम आहे ती म्हणजेच लिव्हिंग रूमला आपल्या लागूनच ती मी आता तुम्हाला दाखवतोय। कपल किंवा 3 ते 4 जणांचा ग्रुप असेल तर त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रूम आहे। एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे देऊन 4 जण या रूम मध्ये इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। आणि रूम्स इथले आहेत ना बॉस पॉश आहेत, एकदम प्रीमियम रूम्स आहेत। तुम्ही इंटेरियर पाहू शकता, इकडे पेंटिंग्स वगैरे दिलेले आहेत वॉलवरती, त्यासोबतच प्रत्येक रूम ही एअर कंडिशन आहे। प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला असा डेस्क भेटेल, इन केस जर तुम्ही वर्क फ्रॉम होम वगैरे करताय तर ते इकडे बसून मस्त तुम्ही या डेस्कवरती करू शकता तुमचं काम। वॉर्डरोब दिलेला आहे, प्रीमियम क्वालिटीमध्ये वॉर्डरोब्स आहेत सगळे, आणि या वॉर्डरोबमध्ये तुमचं काही लगेज असेल, काही एक्स्ट्रा लगेज असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता। रूमचं जस्ट इंटेरियर बघा, इवन जे विंडोज आहेत, इवन जी कर्टन्स आहेत त्याची सुद्धा क्वालिटी तुम्ही बघितलं ना, तुम्ही इथे आल्यावरती तुम्ही बोलाल की यास बॉस क्वालिटी दिलेली आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला, आणि ते पण बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटत आहेत। आता लिव्हिंग रूम मधूनच वरती जायला स्टेअरकेस आहे, जी आपले बाकीचे 2 बेडरूम्स आहेत ते आहेत आपले फर्स्ट फ्लोअरवरती। बेडरूम नंबर 2 इथे आहे, बेडरूम नंबर 3। तर आता बेडरूम नंबर 2 पाहूया। आता हा जो बेडरूम आहे ना, जर तुम्ही आतमध्ये पाहिलात तर हा तुम्हाला कम्पेअर टू अदर रूम्स हा तुम्हाला थोडा मोठा दिसेल, बिकॉज हा मास्टर बेडरूम आहे। इकडे आरामात 5 ते 6 जण बेडरूम मध्ये इझिली अकॉमोडेट होऊ शकतात। आणि इथे या रूमला गॅलरी सुद्धा दिलेली आहे। अँड मला काय आवडलं ते म्हणजे प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला असं टेबल बनवून दिलेलं आहे, जिथे तुम्ही तुमचं एडिटिंग, लॅपटॉप वर्क असेल किंवा काही पण असेल, इवन बुक वगैरे रीड करायचं असेल ते पण तुम्ही इकडे बसून वगैरे करू शकता। प्रत्येक रूमचं इंटेरियर तुम्ही पाहू शकता, कलर कॉम्बिनेशन मस्त दिलेलं आहे प्रत्येक रूमला। वॉर्डरोब इकडे दिलेला आहे, एक्स्ट्रा लगेज असेल ठेवू शकता। अँड लगेच आपण वॉशरूम पाहून घेऊया।
रूमला स्पेशली बाल्कनी दिलेली आहे आणि बाल्कनी जर तुम्ही पाहत असाल तर केवढी ह्यूज बाल्कनी आहे. इवन ह्या साईडला सुद्धा इकडे सुद्धा स्पेस दिलेला आहे. तर बेडरूम नंबर 3 बद्दल आता मी तुम्हाला सांगतो. बेडरूम नंबर 3 मध्ये ॲक्च्युली आता मी स्टे करतोय. सो तो रूम सुद्धा अगदी सिमिलर आहे. सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या आहे. स्पेशली मला आवडलं ना तर प्रत्येक रूम मधलं ॲक्च्युली कलर कॉम्बिनेशन खूप छान दिलेलं आहे आणि त्यासोबतच सेम ॲमेनिटीज तुम्हाला ह्या प्रत्येक रूम मध्ये पाहायला भेटतात. आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता आपण जाऊया टेरेसवरती. चलो. तर आता आपण आलेलो आहोत टेरेसवरती आणि इकडून जर टेरेस पाहिला ना तर ह्यूज टेरेस आहे. इवन इकडे सुद्धा तुम्हाला पार्टी वगैरे काय करायची असेल, इवन छोटे मोठे फॅमिलीसोबतचे गेम्स काय खेळायचे असतील असे तर ते सुद्धा तुम्ही इकडे खेळू शकतात. मोठा टेरेस आहे, तुम्ही ह्याला सुद्धा यूज करू शकता. आणि स्पेशली इकडून ना माउंटेन व्ह्यूज आहेत. हे बघा ह्या साईडला सुद्धा विलाज आहेत बरेच आणि त्याच्या मागे माउंटेन व्ह्यूज आहेत आणि तिकडे एकविरा आईचं मंदिर सुद्धा इथून आपल्याला दिसतंय समोर. तुम्हाला मी एक साईडचा विला दाखवलाय विच इज 3 BHK. आता सेम आपल्याला ऑप्शन आहे त्याच्या साईडलाच, तो सुद्धा 3 BHK. तर त्याची सुद्धा मी तुम्हाला सफर करून देतो, टूर करून देतो. तो आता सेकंड जो विला आपला 3 BHK त्याची टूर करून द्यायच्या आधी मी तुम्हाला सांगतो इकडे बराच विलाच्या समोर ह्या बाजूला इकडे स्पेस आहे जिथे तुम्ही क्रिकेट बॅट आहे, जिथे तुम्ही ॲक्च्युली क्रिकेट वगैरे खेळू शकता आणि सगळी अरेंजमेंट इकडे करण्यात आलेली आहे. इवन इकडे बॅडमिंटन वगैरे सुद्धा हे 2 गेम्स आहेत आउटडोर गेमसाठी. कॅरम इनडोर गेमसाठी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे. सोबतच इकडे तुमची गाडी वगैरे असेल तर बाहेर सुद्धा पार्क करू शकता. हा विलाचा ऑप्शन पाहिला लगेच आता त्याच्या बाजूलाच म्हणजे कनेक्टेडच आहे पण सेपरेशन केलेलं आहे. सो हा 3 BHK पाहून घेऊया की त्या विलामध्ये एंटर करताच तुम्हाला सुरुवातीलाच किचन पाहायला भेटला. तसंच इकडे सुद्धा हे बघा रेफ्रिजरेटर आहे. इकडे तुम्हाला एक्स्ट्रा युटेन्सिल भांडी असतील तर ते इकडे ठेवलेली आहेत. इकडे तुम्हाला स्टोव्ह देण्यात आलेला आहे. इन केस तुम्हाला काही पण गरम वगैरे करायचं असेल तर ते पिण्याच्या पाण्याची सोय इकडे करण्यात आलेली आहे. हा विला सुद्धा लॅविश आहे. म्हणजे लिटरली मला आहे ना इतकी प्रॉपर्टी आवडली आहे. इंटेरियर ह्याचं इतकं प्रीमियम आहे, इतकं सुंदर आहे. लोणावळ्याच्या प्रॉपर्टी मला ह्याच्यासाठीच आवडतात बिकॉज तुम्हाला बजेटमध्ये ना प्रीमियम गोष्टी भेटून जातात. आता इकडे सुद्धा ऑलमोस्ट सेम. इवन जर तुम्ही हे डायनिंग टेबल जरी बघितलं तरी ते सुद्धा खूपच प्रीमियम लुक आहे आणि विलाचं आता तुम्हाला लाइटिंग वगैरे केल्यानंतर दिसत असेल किती सुंदर प्रॉपर्टी आहे. सो सेम गोष्टी आहेत. हे बघा इकडे सुद्धा तुम्हाला सोफा वगैरे दिलेला आहे, टीपॉय दिलेला आहे. समोर माझ्या TV आहे, त्याच्यानंतर साऊंड सिस्टम इथे तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि इथे आहे डायनिंग एरिया आणि त्यासोबतच आता इकडे फर्स्ट बेडरूम आहे तो सुद्धा पाहून घेऊया. आता तुम्हाला लगेच फर्स्ट बेडरूम दाखवतो. तर ही आपल्या हॉलला कनेक्टेड रूम आहे. सो इथे इंटेरियर बघू शकता मस्त पिंक आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे. इवन जे कर्टन्स आहेत त्यांना सुद्धा एक प्रीमियम लुक आहे. इवन तुम्ही बाकीचं इंटेरियर बघू शकता, वॉर्डरोब बघू शकता, मिरर इंटेरियर प्रीमियम आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी पेंटिंग वगैरे दिसेल आणि मी ह्याबद्दल बोलवतो तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेसेस प्रोव्हाइड केल्या जातील. आता ज्या बाकीच्या 2 रूम्स आहेत त्या आपण पाहून घेऊया. तर जसं आपण तिथे पाहिलं सिमिलर तुम्हाला इकडे सुद्धा फर्स्ट फ्लोअरला 2 रूम्स पाहायला भेटतात. तर आता रूम नंबर 2 आपण पाहून घेऊया. फर्स्ट फ्लोअरवरची जी पहिली रूम आहे ती मास्टर बेडरूम असणार आहे. हा सुद्धा बेडरूम खूपच मोठा आहे. कनेक्टेड गॅलरी सुद्धा ह्याला सुद्धा देण्यात आलेली आहे आणि बाकी ॲमेनिटीज तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर पाहायला भेटतात. किंग साईज बेड, त्याच्यानंतर मग AC, वरती मस्त पेंटिंग्स वगैरे लावलेले आहेत. मिरर झाला, त्याच्यानंतर इथे डेस्क झाला आणि त्यासोबतच वॉर्डरोब आणि इथे नीट अँड क्लीन वॉशरूम सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो हा आहे आता 3rd नंबरचा रूम आणि इथे सुद्धा तुम्हाला सिमिलर गोष्टी पाहायला भेटणार आहेत. ऑब्व्हियसली हे बघा तर इंटेरियर तुम्हाला इकडे ग्रे कलर कॉम्बिनेशन भेटेल आणि हा आहे आपला किंग साईज बेड. इथे ह्या रूममध्ये सुद्धा 4-5 जण इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. सेम गोष्टी सिमिलर गोष्टी. हे बघा एंटर करताच तुम्हाला असं लॅविश ठिकाणी आलेलो आहे ना असा एक्सपिरियन्स येणार आहे. तर आता मित्रांनो डिनरची वेळ झालेली आहे आणि इकडे ॲक्च्युली आम्ही लंच सुद्धा केला होता आणि लंचमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज थाळी जर तुम्ही इकडून फूड त्यांना सांगताय प्रिपेअर करून द्यायला तर तुम्हाला इकडे थाळी सिस्टम भेटून जाईल. आणि जर मित्रांनो तुम्हाला इकडून रेस्टॉरंटमधून सुद्धा ऑप्शन आहे तो म्हणजे स्विगी झोमॅटो सुद्धा तुम्ही इकडून नियर बाय रेस्टॉरंट्समधून करू शकता. भेटणार आहे ते थाळी सिस्टम म्हणजे मग राईस, चपात्या आणि मग चिकन सुक्का वगैरे असं तुम्हाला भेटेल. आणि जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला एक प्रकारची भाजी असेल आणि मग डाळ, चपाती, भात असं तुम्हाला जेवण असणार आहे. जेवणाची टेस्ट मी सांगेन नॉनव्हेज 1 नंबर होतं. दोन्ही टाईमला मी नॉनव्हेजच प्रिफर केलंय. मित्रांनो आता ह्या प्रॉपर्टीला टाटा बाय बाय बोलायची वेळ आलेली आहे. तुम्हाला कंप्लीट टूर मी करून दिलेली आहे. आता वेळ तुम्हाला इकडची पॅकेजेस एक्सप्लेन करायची. तर ऑब्व्हियसली हा 6 BHK विला आहे पण हा सेपरेट असल्यामुळे 3 BHK आणि 3 BHK असे 2 बुकिंग सुद्धा ॲट अ टाइम होऊ शकतात. आणि हे जे सगळे पॅकेजेस असणार आहेत मित्रांनो ते विदाऊट फूड असणार आहेत. तर मग आता इकडचे पॅकेजेस मी आता पुढे तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला फक्त 3 BHK बुक करायचं असेल तर मग ह्याचं जे पॅकेज आहे ते वीकडेजमध्ये आहे म्हणजे मंडे टू फ्रायडेमध्ये आहे. जस्ट 8,000 रुपीज अप टू 6 पर्सनसाठी. 6
पर्सन मध्ये 8000 आणि जर एक्स्ट्रा पर्सन वाढत असतील तर मग त्यामध्ये तुम्हाला 800 रुपीज पर पर्सन एक्स्ट्रा पे करावे लागणार आहे. जर तुम्हाला समजा 3 BHK विला जो आहे तो वीकेंडला बुक करायचा आहे म्हणजे सॅटर्डे संडेला, तर त्याचं जे पॅकेज आहे ते आहे 10,000 रुपीज फॉर अप टू 6 पर्सनसाठी. आणि जर तुमचं 6 पेक्षा मोठा ग्रुप असेल तर मग पर पर्सन तुम्हाला एक्स्ट्रा 1000 रुपीज पे करायचे आहेत. तुम्हाला कम्प्लिटली हा 6 BHK विला कम्प्लिटली बुक करायचा असेल तर मग त्याचं सुद्धा पॅकेज मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुमचा मोठा ग्रुप आहे 25-30 जणांचा तर तुम्हाला 6 BHK बेटर ऑप्शन आहे. तर आता ह्याचं जे पॅकेज आहे ते वीकडेज म्हणजे मंडे टू फ्रायडे मध्ये आहे 15,000 रुपीज फॉर अप टू 12 पर्सनसाठी, म्हणजे 12 लोकांमध्ये 15,000 रुपयांचं पॅकेज आहे. आणि जर तुमचे एक्स्ट्रा पर्सन्स वरती वाढत असतील तर त्याच्यावरती तुम्हाला 800 रुपीज एक्स्ट्रा पे करायचे आहेत. आणि त्यानंतर जर वीकेंड म्हणजे सॅटर्डे संडेला जर तुम्हाला कम्प्लीट 6 BHK विला बुक करायचं आहे तर त्याचे पॅकेज आहे 25,000 रुपीज फॉर अप टू 15 पर्सनसाठी. आणि जर तुमचा मोठा अजून ग्रुप वाढत असेल म्हणजे 15च्या वरती तर मग 1000 रुपीज एक्स्ट्रा तुम्हाला पर पर्सन पे करायचे. सोबतच जर तुम्हाला इकडे बुकिंग करायची आणि गुगल मॅपची लोकेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. तर मग व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.